आलेल्या ताई आणि फॅमिली पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. तर आज काय झालेलं आहे, लाईव्ह व्हिडिओ काय आपण आज केलेला नाहीये आणि लाईव्ह व्हिडिओ याच्यापुढे आपल्याला करायचा पण नाही. तर काय झालंय थोडंसं शेड्यूल आहे ना, थोडं चेंज करायचंय आपल्याला. तर कसं चेंज करणार? तर जसं नेहमीप्रमाणे मी लाईव्हला येत असते ना, तसंच तुम्हाला नेहमीप्रमाणे आपले छान असे व्हिडिओ पडत जाणार आहे. तर व्हिडिओ कसे पडणार? तर जसा आपला 15 ते 20 मिनिटं किंवा 10 मिनिटाचा एक व्हिडिओ तुमच्यासोबत येत जाणार आहे. त्याच्यामध्ये काय असेल तर डेली रुटीनची मी भाजी, भाकरी, चपाती जी बनवते तशीच तुमच्यासोबत नक्कीच येणार आहे. तर लाईव्हला मध्ये एवढा वेळ द्यायला माझ्याकडे थोडासा टाइम कमी पडतोय कारण आता कॉलेज चालू झालेलं आहे दादूचं. आणि इतका वेळ जर द्यायचं म्हटलं तर दुकान सांभाळून मला ऍडजस्ट काही होत नाही. तर म्हटलं मग आज आपण असं करूया, मी ना लाईव्हच्या याच्यामध्ये आज नोटिफिकेशन वगैरे काहीच टाकलेले नाही. तर म्हटलं डायरेक्ट जाऊ, आपला व्हिडिओ बनवू आणि नंतर तुमच्यासोबत मग म्हणजे लक्षात येईल तुम्हाला पहिला माझा व्हिडिओ पाहिला की तर तुम्हाला टायमिंग सुद्धा एकदम ओके असं छान आपण करणार आहे. टाइम टू टाइम नक्कीच सकाळचा एक व्हिडिओ आणि संध्याकाळचा एक व्हिडिओ. दुपारी जर थोडाफार वेळ भेटला तर सुंदर अशी एखादी रेसिपी पुन्हा आपण बनवणार आहे. तर नक्कीच युट्यूब फॅमिली नाराज होऊ नका. तर लाईव्हला आपण न येता तर एडिट केलेली छान अशी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन नक्कीच पोहोचणार आहे. सकाळचा, संध्याकाळचा, डेली रुटीनचा दिवसातून 1 किंवा 2 व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. तर चला आज स्टार्ट काय करायचंय, तर आज छान असा बटाटा वडा आपल्याला पाववडा करायचा. बटाटा वडा नाही करायचा तर पाववडा आपण करणार आहे. तर पाववड्यासाठी आपण काय काय घेतलेलं इथं, तर इथं छान असे पाव आणलेले आपण. त्याच्यानंतर इथे ना मिरच्या आपण कट केलेल्या मी तुम्हाला दाखवते जवळून पुन्हा एकदा. लाल तिखट, ओवा, मीठ, हळद सगळं काढलेले, कोथिंबीर कट केलेली, बेसन आहे सम्राटचं आपल्याकडे छान. आणि इकडे ना चटणी पण आहे थोडीशी बनवून ठेवलेली आपण. चटणी सुद्धा आपल्याकडे आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि अगदी गरमागरम सुंदर अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर होणार आहे. तर नक्की सगळ्यांनी पाववडे खाली या. पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. नक्कीच आपले व्हिडिओ बघा. नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. सबस्क्राईब करा. नाही आवडलं तर तसं काही नाही आपल्या याच्यावरती. तुम्हाला जर आवडलं तर सबस्क्राईब करा. म्हणजे का करायचं तर नोटिफिकेशन मी इकडनं व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत नक्कीच येऊन पोहोचणार आहे. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायचंय आणि आता लाईक करायचंय. तर खाली तुम्हाला एक थंब असेल तिथं, तिथं नक्कीच लाईक करत चला आणि कमेंट करत चला. कमेंटला भरपूर ऑप्शन आहे तिथं पण. तर काही चुकलं असेल तर नक्कीच सांगा. कारण आता लाईव्हची खूप सवय झालेली होती. बोलता बोलता खूप काहीतरी बडबड करायची किंवा गप्पा मारायच्या खूप. तर याच्यामध्ये सुद्धा आहे ना असं थोडासा बोलण्याचा प्रयत्न करेल. थोडंफार म्युझिक टाकूया आपण, जसं आपल्याला जमेल तसं आपण ऍडजस्ट करणार आहे. आणि आजपासून आपल्याला व्हिडिओ नक्कीच बंद होतोय. जर वाटलं मला तर 8 दिवसातून 15 दिवसातून एखाद्या दिवशी मी लाईव्हला नक्कीच येईल तुमच्यासोबत. नक्कीच आपण गप्पा मारूया. आणि आता असं एडिट केलेल्या व्हिडिओ मधूनच तुम्ही मला बघणार आणि तुमच्या कमेंट मी वाचणार. तर चला युट्यूब फॅमिली करायची का सुरुवात, काय रेसिपी आजची आपल्याकडे, तर सुंदर असे पाववडे. तर चला इथे दाखवते मी तुम्हाला आपल्याकडे काय काय आहे. तर इथं नक्कीच तुम्हाला दिसतंय आपल्याकडे पाव वगैरे छान असे घेतलेले आहे आपण. आणि पाव आहे ना अगदी फ्रेश, म्हणजे गाडी चाललेली होती पावाची, दादू बेकरीत गेला आणि तिथं असे छान पाव पण भेटले आणि छान अशी सगळं इथं मटेरियल आपण काढून घेतलेले आहे. नक्कीच तुम्हाला माझी रेसिपी आवडते मला माहिती आहे. आलेल्या तयारी फॅमिली भरभरून प्रेम करत असतं आपल्यावर. छान चॅनल असं पुढे नेलेले तुम्ही, मला छान वाटते सांगायला पण. आणि ज्या ताई नवीन जॉईन झालेल्या असेल त्यांनी सबस्क्राईब करा, का तर नक्कीच तुम्हाला असे छान वेगवेगळे व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तर चला करायची का सुरुवात, तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, तर सगळ्यात पहिल्याला आपल्याला करायचं काय, आपल्याला बेसन असं काढून घ्यायचं. तर बेसनमध्ये मी सगळ्यात पहिले कोथिंबीर टाकणार. इथं तुम्हाला नक्कीच कोथिंबीर दिसते कट केलेली छान आणि सुंदर अशी कोथिंबीर कट केलेली आपण. तर कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला. तर सुंदर मटेरियल आपण इथे घेतलेले तुम्हाला नक्कीच दिसतंय. तर ते सुद्धा मटेरियल आपल्याला काय करायचं, आपल्या बेसनमध्ये इथं टाकून घ्यायचे. तर चला आणि आज काही मी चाळून वगैरे काही घेतलं नाही. तर आपल्या याच्यावरती असं भिजवण्यावरती नक्कीच तुम्ही सुद्धा जर व्यवस्थित भिजवलं ना तर गठुळी अजिबात होणार नाही त्याची. तर चला युट्यूब फॅमिली, तेल छान असं तापलेलं आहे. आणि करायचं काय आपल्याला, सगळ्यात पहिले आपल्याकडे हिरवी मिरची आहे. तर आपल्याला मिरची सगळ्यात पहिले तळून घ्यायची. तर मिरची कशी तळायची नक्कीच तुम्हाला इथे दिसणार आहे. तर आपल्याला आहे ना छान असं झाऱ्या तेलामध्ये पकडायचं आहे. मिरची ना खाली नाही जाऊन द्यायची, अशी तेलावरतीच पकडायची. तर सुंदर आणि सुंदर अशी
तळली जाते आपली मिरची. तर नक्कीच मला इथे दिसते. आणि मिरच्या काय झालं, खूप छोट्या छोट्या मिरच्या होत्या आज घरात. आणि परत नवीन घ्यायच्या म्हटलं तर नका, म्हटलं चला याच मिरचीमध्ये ना सुंदर आणि सुंदर असं तळून घ्यायचं आपल्याला. तर मिरची ना छान अशी तळून झालेली आहे. तुम्हाला दाखवते मी जवळून. तर सुंदर अशा मिरच्या तळल्या गेलेल्या आपल्या. तर नक्कीच मिरची कशी वाटते तळलेली कमेंट करून नक्कीच सांगा आलेली ताई आणि युट्यूब फॅमिली. तर मला वाटतं मिरची दिसते का तुम्हाला, इथून नक्कीच दिसते. ओके डन. तर चला मिरची आपल्याला इथं डिश मध्ये वगैरे काढून काय करायचं, थोडासा पाव खोलायचा आपल्याला, जास्त नाही खोलायचा. आणि थोडीशी बटाट्याची चटणी आपल्याला टाकून घ्यायची. तर इथे आहे आपल्याकडे बटाट्याची चटणी, अगदी थोडी थोडी आपल्याला टाकून घ्यायची. आणि हा पावाचा जो गोळ आहे मस्त एक बनवून बघूया, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे. तर पाव आपल्याला टाकून घ्यायचा आहे पिठामध्ये. तर पूर्णपणे बुडवायचं व्यवस्थित अगदी. आणि पीठ कसं पाहिजे हे बघा, असं पाणीदार पीठ पाहिजे आपल्याकडे. त्याच वेळेस हा पाव छान असा व्यवस्थित तळला जाईल आपला. तर चला तर गॅस सुद्धा आपल्याला तर तुमची सुद्धा नक्कीच काहीतरी ट्रिक असेल बनवायची, ती सुद्धा मला सांगा. माझी वाली अशी आहे की मी डायरेक्ट पाव असे बनवायच्या अगोदर 2 मिनिटं याच्यात टाकत असते आणि नंतर तेलात सोडायचं आपल्याला पाव. आणि चटणी नंतर आम्हाला जशी लागेल तशी आपण खायला घेणार आहे. 2 पाव आपण कसे बनवले, चटणी टाकून बनवलेले. तर पाव अगोदर आहे ना 2 मिनिटात नेहमी पिठात टाकायचा आणि नंतर वडा बनवायला घ्यायचा आपल्याला. तर सुंदर असा पाव वडा तयार होत असतो का. तर पिठामध्ये ना सुंदर अशी ग्रीप तयार होते. आणि पाव आहे ना थोडासा मऊसूत असल्यामुळे पीठ सुद्धा त्याला छान असं चिपकून बसतं. तर 1-2 मिनिट आपल्याला. तर नक्कीच पाववडा तुम्हाला सुद्धा छान असा आवडणार आहे. गरमागरम पाववडा नाश्त्यासाठी वगैरे कधी जर बनवायचा असेल तर नक्कीच बनवून बघा. तर आपण सुद्धा आज घेतलेला आहे बनवायला. तर चला याला थोडंसं पलटी करायची पटापट.